हा खरपूस भाजलेले पॅटीस आहे. त्याच सोबत एक संध असा आहे बघा, वाटाणा एकदम परफेक्ट शिजलाय. असा एक संध शिजलेला वाटाणा, त्याचा रगडा आहे. आणि वाटाणा पटकन शिजावा यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत. बऱ्याच मैत्रिणी तक्रार करतात की वाटाणा पटकन शिजत नाही, पण छोटीशी ट्रिक आहे, त्याने शिजणार म्हणजे शिजणार याची खात्री मी तुम्हाला देते. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवकोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. टिक्की अशी खुसखुशीत झाली पाहिजे, त्याच सोबत रगडा असा एकसंध झाला पाहिजे. यासाठी काय काय करायचं सगळ्या टिप्स दिल्यात. साहित्य काय घेतलं ते बघूयात. प्रत्येक रेसिपी हिट द होल वर्ल्ड शुड नो. मधुरास रेसिपी. चला आता आहे ना, रगडा पॅटीसचा रगडाचा वाटाण्याचं काय करायचं. बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत की तो शिजत नाही. मग काय करायचं, अगदी सोपं आहे. का शिजत नाही तुम्हाला सांगते. एक तर त्याला सोकिंग टाईम आपण कमी देतो. दुसरी गोष्ट, हार्ड वॉटर असेल, बोरिंगचं पाणी असेल मिसळलेलं तुमच्या घरात, त्यामध्ये शिजवला तर हे अजिबात पटकन प्रकरण शिजत नाही. काय करायचं, साधी सोपी गोष्ट आहे. वाटाणा घ्यायचा आणि त्याला आहे ना, टॅपचं वॉटर नका घेऊ. प्यायचं पाणी, फिल्टरचं पाणी चालेल. फिल्टर तुम्ही वापरत नसाल, उकळून थंड केलेलं पाणी घ्या. पण त्या पाण्यातच, फिल्टरच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या आणि फिल्टरच्या पाण्यामध्येच प्लीज हे भिजत घाला. आता वाटाणा भिजवतो तर आपलं काय, जनरली आदल्या दिवशी रात्री भिजवतो, दुसऱ्या दिवशी उठून सकाळी शिजायला घालतो. पण ज्या गोष्टी शिजायला टणक असतात, जसं काळा चणा आहे, हरभरा आहे, वाटाणा आहे, छोले आहेत, ते असं छान फुलले पाहिजे की नाही, ते त्याच्या जीवित रूपात आले पाहिजेत. याच्याकरता याला थोडा वेळ लागतो. म्हणजे मूग असेल, मटकी असेल, हे पटकन भिजतात, पण याला वेळ लागतो. मग हे कमीत कमी 1.5 दिवस तरी भिजत घाला. म्हणजे काल दुपारी मी भिजत घातलेत आणि आज संध्याकाळची वेळ गेली आणि आज दुपारी मी हे करायला घेतलं. म्हणजे 1.5 दिवस बरोबर हे मी भिजत ठेवले होते फिल्टरच्या पाण्यामध्ये. आता हे बघा, हे वाटाणे छान फुललेत आणि मोठे मोठे झालेत. ज्या पाण्यात भिजत घातलेत हे पाणी डिस्कार्ड करा, हे पाणी नाही वापरायचं. आता हे शिजायला घालताना मी पाणी काढून घेतलंय. हा वाटाणा घेऊयात. यामध्ये फिल्टरचंच पाणी वापरते. फिल्टरचं पाणी नसेल तर पुन्हा सांगते, तुम्ही उकळून थंड केलेलं पाण्याचा यामध्ये वापर करू शकता. झाकण लावायचं. मध्यम आचेवर 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या. पुढची महत्त्वाची गोष्ट, कडधान्य जे शिजायला खूप वेळ लागतो त्यामध्ये कधीच मिठाचा वापर करायचा नाही. मसालाही नका टाकू, हळदही नका टाकू. असंच प्लेन शिजू दे, पटकन शिजणार आणि छान मऊसूत म्हणजे मेनासारखं हे शिजून तयार होणार, याची खात्री मी तुम्हाला देते. चला आता इथे हा वाटाणा शिजतोय, तोवर याचं पॅटीस म्हणजे टिक्की करण्यासाठी काय काय साहित्य घेतले त्यावर एक नजर घालूया. यो चेक द माइक, मधुराज इन द हाऊस. सोबत हिप हॉपचा तडका करते फुल ब्राउज. फोडणीचा सुगंध, मसाल्यांचा फ्लो. प्रत्येक रेसिपी हिट द होल वर्ल्ड शुड नो. मधुराज रेसिपी. चला आता पॅटीससाठीची फोडणी तयार करूयात. तर बटाटे काय केले मी इथे तुम्हाला सांगते. तर इथे 1.5 पाव बटाटा घेतला. स्वच्छ धुवून घ्यायचा बटाटा, त्यावरची माती काढून घ्यायची. आता बटाटा अर्धा कट करायचा. प्रत्येक बटाटा अर्धा कट करून झाला की कुकरमध्ये बेसला थोडंसं पाणी घालायचं. खूप पाणी नका घालू, पचपचीत बटाटा आपल्याला अजिबात शिजवायचं नाही. थोडंसं पाणी, त्यामध्ये बटाटे ठेवायचे सगळे. एकावर एक ठेवले काही हरकत नाही, तितकं पाणी पुरतं. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्या काढून झाल्या, त्याची वाफ गेली की मग बटाटे काढून घ्यायचे. थंड झाल्यावर काढले तरी चालतील, अगदी गरजेचं नाही गरम गरम काढा. इथे मी गरम गरम काढते कारण गडबड आहे शूटची. त्याचं साल काढा बटाट्यांचं. प्रत्येक बटाट्याचं साल व्यवस्थित निघतं. गरम गरम असलं की पटकन निघतं, थंड झालं की चिकटून बसतं. आता बटाट्याचं साल काढून झालं की किसणीने हे किसून घ्या. मॅश केलं तरी चालेल, पण मी किसून घेते म्हणजे ते एकसारखं, ते टिक्कीला आहे ना एकसारखं असं टेक्स्चर येतं. ओबडधोबड टिक्की होत नाही, त्यामुळे हे असं व्यवस्थित किसून घ्या. तर इथे उकडून किसलेला बटाटा आपला तयार आहे. आता तेल गरम केलेलं आहे. ऑइल जार आपलाच आहे, madhurasrecipeclub.com वर खरेदी करू शकता. जनरली या पॅटीसला फोडणी नाही घालत, पण मी आज फोडणी घालून करते. तर इथे मी काय केलं,
4-5 हिरव्या मिरच्या आणि 2 आल्याचे तुकडे मिक्सरला घातले, फिरवून घेतले आणि त्याचा हा ठेचा आहे. गरम तेलात हा ठेचा घालायचा, हलकासा परतवून घ्यायचा. आता 30 ते 40 सेकंद ठेचा परतून झाला. ठेचा करपवू नका. आता हे बघा, गॅस बंद केलाय, गॅस विझवा. यामध्ये हळद आणि थोडीशी कोथिंबीरही घालूयात. आणि आता यामध्ये हा उकडून मॅश केलेला बटाटा, गॅस बंद केलाय, पुन्हा सांगते मी. आणि या बटाट्यावर चाट मसाला, लिंबाचा रस घातला तरी चालेल, मिरपूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळं मीठ. मस्त चटकदार होतं हा पॅटीस. आणि चवीपुरतं साधं मीठ. हे मिसळून घेऊयात. थोडीशी आता ताजी कोथिंबीर वरण देखील लावते. हे करण्यासाठी हा बेसिक मसाला तयार आहे. आता काय करतात, जनरली यामध्ये कॉर्नफ्लॉवरचा वापर करतात, पण प्रत्येक घरी कॉर्नफ्लॉवर नसतं, हो की नाही. मग मी काय केले, पोहे घेतले आणि पोहे मिक्सरला घालून छान फिरवून घेतले. त्याची चांगली पावडर करायची आणि ही पोह्यांची पावडर या मिश्रणामध्ये घालून घ्यायची. यामुळे 2 गोष्टी होतात. एकतर या टिक्कीला बाइंडिंग बहारदार येतं आणि टिक्की खुसखुशीत व्हायला खूप मदत होते. हे बघा. चला आता हे टिक्कीचं मिश्रण तयार आहे, याचे पॅटीस तयार करूयात. पोहे आहेत ना, सगळे यातलं पाण्याचा अंश आहे ते काढून घेतात. सो रगडा पॅटीसची टिक्की फार मोठी नसते. ही अशी गोल गोळा करायचा आणि अशी चप्पू करायची. हा असा आकार द्यायचा टिक्कीचा. आता अशाच सगळ्या टिक्की करून घ्यायचा. असा चेंडू करायचा आधी, म्हणजे त्याला बाइंडिंग येतं आणि मग टिक्की सुटत नाही. असा चेंडू झाला की हा चेंडू चप्पट करायचा आणि पुन्हा कड एकसारखी अशी फिरवून घ्यायची, म्हणजे तो टिक्कीचा परफेक्ट असा शेप त्याला येतो. चला इथे टिक्की तयार केल्या आहेत. या प्रमाणामध्ये 9 टिक्की बरोबर, टिक्की किंवा पॅटीस बरोबर तयार होतात. आता तवा गरम करायला ठेवलाय, फुसफुस बाटली आहे त्याने फुसफुस करून घेऊयात. madhurazrecipeclub.com वरून तुम्ही ही खरेदी करू शकता. चला आता टिक्की शालो फ्राय करूयात. थोडंसं जास्त तेल घेतलंय मी. चला टिक्की आहे ना 4 टाकल्या होत्या, पण नंतर मी एक त्याच्यामध्ये घुसवली कारण तवा मोठा आहे आणि जागा होती. आता टिक्की छान भाजून झाली बघा, काय खरपूस झाले खालच्या बाजूने. आता हे पटकन उलटवून घेऊयात. आहा हा हा, बघा छान अगदी इझिली निघतायत टिक्की आणि बहारदार दिसतात. वा क्या बात आहे, वा 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 वा. आता ही खरपूस जशी खालची बाजू झाली, वरच्या बाजूने ही तितकीच खरपूस भाजून घ्यायची. इथे मध्यम आचेवर एक 5-6 शिट्ट्या काढल्या, पण वाटाणा मला हवा तसा नाही वाटला. मग परत झाकण लावलं आणि 4 शिट्ट्या आणखी काढून घेतल्या. 2दा शिजवलेलं आहे. आता बघा, म्हणजे ही आणखी एक टीप आहे की पहिल्या बॅचमध्ये नाही शिजला तर पुन्हा थोडं गरम पाणी टाकायचं आणि वाटाणा शिजवून घ्यायचं. आता एखादा काढते चमच्यामध्ये. हे बघा मस्त गाळा झाला आहे. परफेक्ट रगड्याचा वाटाणा जसा हवा तसा मऊ शिजला आहे. हे बघा. आता गॅस सुरू करायचा. यामध्ये हळद घालायची, मीठही घालायचं आणि रगडा आहे तर हा थोडासा रगडून घ्यायचा. हे बघा हे असं, म्हणजे त्याला टेक्स्चर छान येतं. मस्त छान असा एकसंध होतो
आणि परफेक्ट शिजतो. या पद्धतीने तुम्ही नक्की शिजवून बघा. आता रगडा 5 मिनिटं छान उकळून घेऊयात. आता रगडा हा कायम प्लेन असतो, पॅटीस ॲज इट इज खरपूस भाजलेलं असतं. मग ह्याला सगळ्यात जास्त चव कशाची असते? चव असते ती त्यामध्ये घालतो त्या चटण्यांची. तर याची आंबट गोड चटणी, चिंच गुळाची चटणी कशी करायची ते तुम्हाला सांगते. काय करायचं, चिंच घ्यायची, म्हणजे 1 कप चिंच घेतली तर चिंचेचं शीर बिया काढून घ्यायची, चिंच स्वच्छ करून घ्यायची. त्यामध्ये पाणी घालून चिंच धुवून घ्यायची. आता जितकी चिंच आहे त्याच्या दुप्पट प्रमाणात गूळ घ्यायचा. चिंच आणि गूळ कुकरमध्ये घाला. त्यामध्ये चिंच धुतलेलं पाणी गाळून घाला, म्हणजे त्यातली माती निघून जाईल. झाकण लावा आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्या. आता चिंच गूळ शिजून झाला की मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं, एकजीव करायचं आणि गाळणीने हे मिश्रण गाळून एका तव्यामध्ये काढून घ्यायचं. आणि बघा छान असं दाटसर मिश्रण तयार होतं. आता यामध्ये पाणी वगैरे काही घालायची गरज नाहीये. यामध्ये आता आपण घालणार आहोत मसाले, ज्यामध्ये सगळ्यात आधी जाईल लाल तिखट, काळं मीठ, त्याचबरोबर जिरं पूड, भाजलेला जिऱ्याची पूड आणि चाट मसाला. या सगळ्या मसाल्यांची चव खूप कमाल लागते. हे एकजीव करायचं आणि याला एक उकळी काढून घ्यायची. हे बघा, ही परफेक्ट अशी दाटसर चटणी, आंबट गोड चवीची परफेक्ट चटणी तयार होते. चला, दुसऱ्या बाजूने ही मस्त अशी खरपूस भाजून झाली. आता टिक्की काढूयात. वा, दोनही बाजूने मस्त अशी खरपूस खमंग भाजून झाली ही. वा वा वा. पॅटीस तयार आहे. रगडाही बघा, हे बघा परफेक्ट रगडा झाला की नाही. याला टेक्स्चर बघा, छान असं ते मॅश केल्यामुळे एकजीव झालंय आणि घट्ट जो असा रगडा असतो ना, घट्ट आणि थोडा सैलसर, अगदी तसा झाला. हा जसं जसं वेळ जाईल तसं आणखी दाट व्हायला सुरुवात होते. पॅटीस तयार आहे, रगडा तयार आहे, चिंच गुळाची चटणी तयार आहे, हिरवी चटणी पण तयार आहे. आता वाट कसली बघता, आता सर्व करायचं. सर्व करताना काय करायचं, गरम गरम हा रगडा घ्यायचा. त्याच्यावर हे गरम गरम मस्त कुरकुरीत पॅटीस ठेवायचं. पॅटीसवर थोडा रगडा आणखी घालायचा. मग त्यावर आंबट गोड चिंच गुळाची चटणी, तिखट चटणी, हिरवी चटणी आणि बारीक चिरलेला कांदा, शेव असं कोथिंबीर घालून सागरसंगीत सर्व करायचं. इतकं कमाल लागतं तुम्हाला सांगते. चला, पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.